जय जिजाऊ, जय शिवराय. ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून भाजपाविरोधी लाट निर्माण झाली आणि ज्या काँग्रेसला दणदणीत विजय या मराठवाड्यानं या महाराष्ट्राने मिळवून दिला, त्याच काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते, विरोधी पक्ष नेते असलेले विजय वडेट्टीवार आज मराठ्यांचा द्वेष करत आहेत, मराठा विरोधी भूमिका घेत आहेत आणि मारामारीची भाषा करत आहेत. तेव्हा वेळीच मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांनी, आमदारांनी सावध होऊन त्यांचे कान टोचावे, त्यांना सांगावं तुम्ही यापासून अलिप्त राहा, नसता आपल्या पदाचा राजीनामा द्या. आणि जर काँग्रेस आमदार खासदारांनी असे केले नाही तर ती पक्षाची भूमिका समजून यापुढे मराठा समाज काँग्रेस पक्षापासून लांब जाणार आणि त्याची फळं तुम्हाला नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यामध्ये भोगावी लागतील. त्यासाठी सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, खासदारांनी त्या वडेट्टीवाराचे कान टोचले पाहिजे. आणि जर इतक्यावर ते ऐकायला तयार नसतील तर प्रांताध्यक्षांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण तुम्ही एका संविधानिक आमदार असो अथवा खासदार असो अशा पदावर आहात, तेव्हा तुम्हाला कुठल्याही एका समाजाचा द्वेष करता येणार नाही. आणि तुम्हाला जर एवढा ओबीसी नेता होण्याची हौस असेल तर बिलकुल व्हावं, त्यात दुमत नाही, कारण प्रत्येकाला अधिकार आहे. पण तुम्ही एका पक्षाचे विशिष्ट नेते आहात, तेव्हा तुम्ही घेतलेली भूमिका आम्ही त्या पक्षाची भूमिका समजू आणि इथून पुढे तुमचा भुईसपाट कसा करायचा याचा विचार करू आणि तुमचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करू हे लक्षात ठेवा. तेव्हा सर्व आमदार, खासदार अथवा पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुमच्या या काँग्रेस नेत्याला आवरा. अगोदरच रसातळाला गेलेली काँग्रेस कशी तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात पाहायला मिळाली, ती यापुढे पाहायला मिळणार नाही. आणि याचा फायदा आपसुकच तुमच्या विरोधी पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला होणार आहे. तेव्हा यांच्या ओबीसी नेता होण्याच्या हव्यासापोटी तुम्ही तुमचा पक्ष जर धुळीला मिळवायचं ठरवलं असेल तर त्यास आमचा नाविलाज आहे. पुन्हा म्हणू नका मराठ्यांनी पाठीत वार केला आहे.